अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ जे आहे ते 2 दिवस दौऱ्यावर जे आहे ते संजय राऊत होते आणि या दौऱ्यादरम्यान आज जर आपण पाहाल तर ठाकरे गटाच्या वतीने एक मेळावा आयोजित करण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये जे आहे ते संजय राऊतांनी जे आहे ते नवनीत राणांवर जे आहे ते आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केली आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रवी राणा आहेत। भाऊ, कसं पाहता टीकाकडे? तुम्ही टीका ऐकलेच ना? असं आहे, संजय राऊत आता संजय राऊत राहिले नाही, हे जनाब संजय राऊत झालेले आहे आणि जनाब संजय राऊत अमरावतीमध्ये येऊन ज्या अंबा नगरीमध्ये एकविरा माता अंबा माताचं वास्तव्य आहे, महिलांचा अंबा नगरीचं नावच अंबा मातेच्या नावाने आहे, महिलांच्या नावाने महिलांचा सन्मान केला जाते। अशा नगरीमध्ये येऊन एका लोकांमध्ये निवडून आलेल्या खासदार, देशामध्ये ज्यांचं नाव आहे, लोकहिताच्या त्या दिवस रात्र काम करतात, अशा महिला खासदारांवर इतक्या खालच्या स्तरीवरची टीका करणं, संजय राऊत वयानं खूप मोठे आहे, मला वाटते त्यांची मुलगी जी आहे ते नवनीत राणांच्या वयाची आहे आणि त्या अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी जेवढे कलाकार आहे देशामधले, राज्यामध्ये सगळ्या कलाकारांचा अपमान तर केलाच आहे, पण अंबानगरीमध्ये येऊन सगळ्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि ज्या अंबानगरीमध्ये महिलांच्या नावानं अंबानगरी ओळखले जाते त्या महिलांना अशा प्रकारच्या खालच्या स्तरावरच्या टीका करणं। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी नवनीत राणाला हनुमान चालीसा प्रकरणामध्ये हनुमान चालीसा वाचू नये म्हणून 14 दिवस जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं आणि आता जनाब संजय राऊत हे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेचे सगळे विचार, सगळे सिद्धांत हे काँग्रेसच्या दरबारामध्ये पूर्ण नाचत आहे, त्यांचे विचार त्या बाळासाहेबांच्या विचाराला पूर्ण तिथे त्यांनी समर्पित केलेलं आहे, पूर्ण विसरलेले आहे। आणि बाळासाहेब जर आज ठाकरे असते, आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तर आजच्या क्षणी अशा महिलांवर टीका करणाऱ्या जनाब संजय राऊतची हकालपट्टी केली असती। पण सध्या उद्धव ठाकरेची आणि संजय राऊतची अशी परिस्थिती आहे की रोज ते 10 जनपदमध्ये राहुल गांधीच्या दरबारामध्ये नाचतात, म्हणून स्वतः काँग्रेसच्या दरबारात नाचणारे त्यांनी महिलांचा अमरावतीमध्ये येऊन असा अपमान करणं आणि ज्यांना पूर्ण जनाब संजय राऊतला जे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेच्या विचाराच्या विरोधातली संस्कृती जे त्यांनी स्मरण केलेली आहे त्या विचाराचा तो असर आहे। म्हणून संजय राऊतला माझं एवढंच सांगणं आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदू विचार सगळे सोडलेले आहे, हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी सोडलेला आहे, त्यांनी काँग्रेसचा पूर्ण अजेंडा घेऊन तो समोर जात आहे। त्यामुळं त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की जिथपर्यंत ते हिंदूच्या विरोधात बोलत नाही, महिलांच्या विरोधात बोलत नाही, अंबानगरीमध्ये हे सगळ्यांचं हृदयस्थान आहे महिलांचं, अशा नगरीमध्ये येऊन त्यांनी ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावरच्या टीका केल्या, अमरावतीची जनता नक्कीच त्यांना धडा शिकवणार आहे आणि त्यांनी असं वक्तव्य करून TRP जरूर मिळवलेली आहे, पण देशातली महिला, देशातला कलाकार जो दुखवलेला आहे आणि एक माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकते, विचारधारा सोडून काँग्रेसच्या दरबारामध्ये कसा सलेंडर होऊ शकते, कसा लोटांगण टाकू शकते, काँग्रेसच्या दरबारामध्ये, राहुल गांधीच्या दरबारामध्ये, त्या दरबारामध्ये काँग्रेसला खुश करण्यासाठी, काँग्रेसच्या उमेदवाराला खुश करण्यासाठी, काँग्रेसच्या काही मुठभर नेत्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा संजय राऊत, जनाब संजय राऊत नाचत आहे आणि त्या नाचण्याला कुठंतरी मला वाटते मर्यादा असली पाहिजे। मला आजच एकच आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर आज संजय राऊतची हकालपट्टी केली असती आणि वारंवार बाळासाहेबांनी सांगितलं, जेव्हा या काँग्रेसच्या दरबारामध्ये जाऊन नाचतील माझे शिवसैनिक किंवा माझ्या शिवसेनेत जोडलेले लोक, तेव्हा मी पूर्ण शिवसेनेचं सेटर बंद करून देईल। आणि ऑलरेडी एकनाथजी शिंदे जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचं पूर्ण कर्तव्य ते निभवत आहे आणि सोनिया गांधीच्या विचाराचं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे त्यांचे विचार घेऊन समाजामध्ये काम करत आहे। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग।
ज्या पद्धतीनं खासदार नवनीत राणांनी हनुमान चालीसा उद्धव ठाकरेंच्या घरासमोर म्हणण्याचा आग्रह धरला, त्यावरून त्यांनी पुन्हा टीकास्त्र केलेलं आहे. ज्या नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीच्या अंगणात शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा पराभव करण्यासाठी जे आहे ते शिवसैनिकांनी पहिलं काम ते आहेत. मला अनेक महिलांचे फोन आले, अनेक सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचे फोन आले की संजय राऊत म्हणतात की नवनीत राणाला गाळा. तेव्हासुद्धा हनुमान चालीसा वाचताना म्हटलं होतं की 50 फूट गड्ड्यामध्ये नवनीत राणांना गाळा, पण त्यांना मुंबईला येऊ देणार नाही. आज परत त्यांनी ते वक्तव्य केलं की या इलेक्शनमध्ये नवनीत राणाला गाळा. मला असं वाटते की 33% आरक्षण देणारे देशाचे पंतप्रधान मोदीजी जे महिलांचा सन्मान करतात, त्याच महिलांच्या संस्कृतीला जोपासणारी अंबानगरी, अंबामातेचा वास आहे, त्या नगरीमध्ये येऊन संजय राऊत जर म्हणत असेल नवनीत राणाला गाळा, तर मला सगळ्या नागरिकांना एकच आवाहन करायचं आहे की 26 तारखेला हे उद्धव ठाकरेंचे विचार, काँग्रेसचे विचार आणि आपल्या जनाब संजय राऊतचे विचार हे नक्कीच अमरावतीची जनता गाडेल आणि मोठा असर तुम्हाला दिसेल. 3 लाखापेक्षा जास्त मतांनी एक सक्षम, मजबूत हिंदू शेरणीच्या नावाने काम करणारी एक महिला नवनीत राणा प्रचंड बहुमताने निवडून येईल. बच्चू कडू म्हणाले की 1 लाखांच्या वर नवनीत राणा मतं घेणार नाही. दुसरीकडे तुमच्याकडनं दावा केला जातो की 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी नवनीत राणा निवडून. कसं? बच्चू कडू हे आमदार आहे, मी आमदार आहे, हे आमदारकीचं इलेक्शन नाही आहे. मी सगळ्या जनतेला आव्हान करतो, आमदारकीसाठी ना बच्चू कडू उभे आहे, ना यशोमतीताई उभी आहे, ना रवी राणा उभा आहे. हे खासदारकीचं इलेक्शन आहे आणि खासदारकीचं इलेक्शनमध्ये जो व्यक्ती दर्यापूरचा उभा आहे तो व्यक्ती दर्यापूर मतदारसंघाला न्याय देऊ शकला नाही. तो व्यक्ती त्या ठिकाणी कुठेही दर्यापूरचं डेव्हलपमेंट करू शकला नाही. विधानसभेमध्ये एक शब्द त्यांनी आजपर्यंत काढला नाही. तो दिल्लीला कधी जाईल, दिल्लीला कधी जनतेला न्याय देईन, विकास कधी करेल. मला असं वाटते की ही जनता सगळं माहीत आहे जनतेला की लोकसभा पार्लमेंट हे काय असते, यासाठी कुठला योग्य उमेदवार आहे, कोणी 5 वर्ष काम केलं. नवनीत राणाची ज्या पद्धतीने, ज्या ताकदीने त्यांनी काम केलं, ज्या पद्धतीने त्यांनी आवाज उचलला, देशामध्ये अमरावतीचं नाव उंचवलं आणि हे दर्यापूरचं नावसुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत उचलू शकले नाही. तर ते सगळं जाणते अमरावती जनता की किती कॅपॅसिटीचा माणूस कशा पद्धतीनं दर्यापूर मतदारसंघात काम करू शकत नाही, तो दिल्लीला काय करेल. नंबर 2 की बच्चू कडू साहेबांचं इलेक्शन नाही आहे, ते स्वतः आमदारकीसाठी उभे नाही आहे, हे खासदारकीचं इलेक्शन आहे. आणि जो व्यक्ती त्यांनी उभा केलेला आहे तो व्यक्ती 12 वाजता झोपेतून उठते, दुपारनंतर तो दारू प्यायला सुरुवात करते, संध्याकाळी जुवा खेळते. मला सांगा, जुवा खेळणारा व्यक्ती, घरं खाली करण्याचे ठेके घेणारा व्यक्ती, गोरगरिबांच्या जमिनीवर ताबा घेणारा व्यक्ती आणि जो व्यक्ती दुपारी 12 वाजता उठते आणि दुपारपासून दारू पिणं सुरू करते, तो व्यक्ती खरंच या लोकसभेच्या संसदमध्ये जाण्यासाठी आणि काम करण्यासाठी योग्य आहे का, ही जनता विचार करणार आहे. आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीचं अमरावती राजकारण चालू आहे की बच्चू कडू आणि यशोमती ठाकूरच्या ज्या मिटिंगा चालू आहे की बळवंत वानखडे चालत असेल तर बच्चू कडून त्याला चालवाव, जिथे दिनेश बुब चालत असेल तिथे यशोमतीने त्यांना चालवा. म्हणजे नवनीत राणांच्या मताचं विभाजन करून शेवटी बच्चू कडू साहेबांना असं वाटतं की दर्यापूरचे आमदार हे निवडून आले पाहिजे. बच्चू, तुमचं द्वेषाचं राजकारण किंवा एखाद्याला थांबवण्याचं राजकारण हे तुमच्यापुरतं ठीक आहे, पण जिल्ह्याचा विचार करा की जिल्ह्यामध्ये एक महिला म्हणून देशाच्या पातळीवर काम करत आहे, देशाच्या लोकसभेच्या संसदमध्ये ज्यांनी आपली एक छाप उमटवली, अमरावतीच्या विकासामध्ये ताकदीचा भर केली आणि देशामध्ये मोदीजींची सरकार जी बहुमताने बसणार आहे त्या सरकारचा राज्यामध्ये खासदार असला पाहिजे, तर केंद्राकडून आणखी ताकदीनं काम करू शकते. आणि तुम्ही जे मताच्या विभाजनासाठी जे कॅन्डिडेट उभा केला आणि जे तुमचं आटासाटा आहे यशोमतीताईमध्ये आणि तुमच्यामध्ये, ते कशासाठी आहे? फक्त नवनीत राणाला पाळासाठी.
पण या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला मतदान करायचा, त्या लोकशाहीमध्ये गरीबातला गरीब व्यक्ती, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, आदिवासी, व्यापारी हे सगळे ओळखून आहे कोण आमच्या संपर्कात राहते, कोण आम्हाला मदत करते, कोण जिल्ह्याचा विकास करते, हे जनतेला सगळं माहीत आहे. म्हणून तुमची जी शकुनी मामाची जी रणनीती आहे ती रणनीती मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कटप्पाच्या रूपामध्ये काम करता. कटप्पाच्या रूपामध्ये जेव्हा माणूस काम करते, बाहुबलीच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसू शकता, पण बाहुबली हा बाहुबली आहे. म्हणून मला असं वाटते की तुम्ही अशा शकुनी मामासारखी रणनीती नका करू. जिल्ह्याच्या विकासाचा विचार करा. आमदारकीचं इलेक्शन नाही आहे, खासदारकीचं इलेक्शन आहे. म्हणून जनतेला तुम्ही आमदारकीसाठी मतं मागू शकता, पण आमदार जर खासदारासाठी मतं मागत असेल तो नक्की तो सक्षम, मजबूत आणि विकासाची व्हिजन घेऊन चालणारा व्यक्ती नवनीत राणाच्या रूपामध्ये जनता निवडेल, हा माझा विश्वास आहे. तर हे होते आमदार रवी राणा. नवनीत राणांच्या विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.